आज आपण साधा शिरा नाही बनवणार आहोत, तर आंब्याच्या रसाने भरलेला रसरशीत असा आंब्याचा गोड सुगंधी शिरा बनवणार आहोत। आजचा तुम्हाला जर हा आंब्याचा शिरा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 पेला बारीकवाला रवा, 1 पेल्याला थोडं कमी साजूक तूप, 1 पेल्याला थोडं कमी असं पाणी घेतलेलं आहे, 1 पेला दूध आणि 1 वाटी इथे आंब्याचा रस घेतलेला आहे आणि अर्धा पेला आपण साखर घेतलेली आहे आणि आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत। मी मनुका, चारोळी घेतलेली आहेत, बदामाचे थोडेसे काप आहेत, काजूचे काप आहेत आणि 5 वेलची आहेत, त्यांना सोलून पावडर करायची आणि थोडंसं जायफळ आहे ते किसून घालणार आहोत। दुधामध्ये थोडंसं केशर घालायचं। दूध आणि पाणी आपल्याला एकत्र असं गरम करायचं आहे। मी सर्व साहित्य आहे ते या पेल्याच्या मापाने घेतलेले आहे। तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं। आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तूप घालायचं। त्यातलं 2 चमचे तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की बारीकवाला रवा घालायचा आणि मध्यम आचेवर ह्याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर 5 मिनिटं रवा भाजून झाला की गॅस आहे तो बारीक करायचा आणि रवा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। जर तुम्ही गॅस मोठा ठेवलात ना तर वरून तो लाल होईल आणि आतमध्ये ना तो कच्चाच राहील आणि मग तुमचा शिरा आहे ना तो फुलणार नाही। 2 चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट घातलेले आहेत ते आपल्याला एका साईडला चांगले परतून घ्यायचे आहेत आणि सर्व रवा आणि ड्रायफ्रूट एकत्र मिक्स करून चांगले परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला हा आंब्याचा रस घालायचा आहे। घातलेला आंब्याचा रस चांगला सुकेपर्यंत याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। रव्यामध्ये घातलेला आंब्याचा रस चांगला सुकत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये दूध घालणार नाही आहोत। चांगलं सुकल्याच्या नंतरच हे गरम केलेलं चांगलं कडकडीत असं दूध ओतायचं। असं कडकडीत दूध आणि पाणी ओतलत ना की रवा चांगला फुलताना सांभाळून मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। मी इथे अर्धा पेला साखर घातलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही 1 पेला साखर घालायची। आंबा पण गोड असतो म्हणून मी साखर इथे कमी घातलेली आहे। वेलची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ त्याच्यामध्ये आपल्याला किसून घालायचं आहे। प्रसादाचा शिरा करायचा असेल ना तर सर्व प्रमाण आहे ते आपण 1.25 किलोचं घेतो। तसंच तुम्हाला जर साधा शिरा करायचा असेल ना तर सर्व प्रमाण आहे ना ते एका वाटीचं घ्यायचं, म्हणजे शिरा एकदम मऊ लुसलुशीत असा तयार होतो। बघू शकता तुम्ही किती मऊ लुसलुशीत आपला शिरा तयार होत आहे तो। चांगला मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटं याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। देवाच्या नैवेद्यासाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट असा आंब्याचा मऊ लुसलुशीत शिरा आपला तयार झालेला आहे। आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।